सिद्धाननत्वार्धादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वशी स्वस्वरूपोपलब्धे पंच परमिष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति व रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की, पूर्व चर्चेमध्ये मरणकंडिका या महान ग्रंथात आचार्यांनी जे पूर्वीचे बालाचार्य किंवा ज्यांना नवीन आचार्यपद दिले त्यांना व संघातील सर्व साधूंना बोलून या ठिकाणी उपदेश देतात की बाबा आता हे तुमचे नवीन आचार्य आहेत, अशा सगळ्या व्यवस्था तुम्ही त्यांचं सगळ्यांना ऐका, एकमेकांची क्षमा मागतात आणि या सगळ्या गोष्टी करून ते संघाची क्षमा मागितल्यानंतर संघातले सर्व साधू आपलं आसन सोडून जमिनीवर बसतात आणि ते सुद्धा त्या आपल्या गुरूंचं किंवा सल्लेखना स्वीकारायच्या भूमिकेत असणाऱ्या त्या पूर्व आचार्यांची क्षमायाचना मन वचन गायनं मागतात. असं पूर्वचर्चा झाली होती. आता हे अनुशिष्टी अधिकारामध्ये संघाला जी गुरु उपदेश देतात त्या उपदेशाची भूमिका जी आत्ता आपली चालली होती ती भूमिका आचार्य कसं सांभाळतात ते या ठिकाणी सांगतात. ससूत्रार्थ रहस्यज्ञ स्वार्थ निष्ठोपि यत्नतः संविघ्नश्चिन्तयत्येवं गणं धीरोजिनाज्ञया. संसार से भयभीत त्यांनी आचार्य पदाचा त्याग केले, आपल्या शिष्याला जबाबदारी दिली. याचं मूल कारण आहे समाधी, सल्लेखना स्वीकारण्यासाठी. सल्लेखना कोण स्वीकारतंय? समाधीचं धाडस कोण करतंय? जे संसार परिभ्रमणापासून भयभीत असतात. काय सांगायला लागलो मी? संसार परिभ्रमण, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, भव हे पंचपरिवर्तन संसार परिवर्तन आहे. ह्या संसार परिवर्तनापासून जे भयभीत असतात, ज्यांना आता हे संसार परिभ्रमण सोडून नाश करून मोक्षाला जायची इच्छा आहे, तीच लोक समाधी स्वीकारतात, बाकीच्यांचं काम नव्हतं. म्हणून संसारापासून भयभीत आणि एवढं मोठं धाडस करायचं आहे, अन्न पाण्याचा त्याग करून ह्या शरीराचा वाळवून सुकवून ह्याला सोडायचं आहे. म्हणजे तो सामान्य व्यक्ती असत नाही, तो धैर्यवान धाडसी धैर्यवान असतो तो. म्हणून तो धीर आहे, सिद्धांताच्या ग्रंथांचा अर्थ करण्यामध्ये निपुण आहेत. काय काय वाक्य सांगितले? सरल सागर महाराजजी, चंद्रकीर्ती सागर महाराजजी जे आचार्य असतात
समाधीच्या भूमिकेत असतात किंवा संघ सांभाळणारे असतात. यांच्यात काय काय गुण पाहिजेत? संसारापासून भयभीतता पाहिजे, धीर असले पाहिजेत, गंभीर असले पाहिजेत, सिद्धांत ग्रंथाचा अर्थ काढण्यामध्ये ते कसे पाहिजेत? निपुण म्हणजे प्रावीण्यपूर्ण पाहिजेत. प्रायश्चित्त ग्रंथाचे ज्ञाते असले पाहिजेत. कोणाला काय मनाला आलं आणि पटकन प्रायश्चित्त दिलं, तोंडात आलं ती शिक्षा दिली, असं नाही. त्यांची काय चूक झाल्या, त्यांची चूक करण्याच्या मागचे उद्देश काय आहेत, त्यांच्यावरती परिस्थिती आली म्हणून केले, काय जाणून बुजून केले, काय मजा मस्ती म्हणून केले, कशासाठी केलं? एक सगळ्यात मोठं व्यवहारामध्ये प्रायश्चित्त सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत एक गर्भपतनचं, पण त्याच्या मागचे उद्देश काय? ते जोपर्यंत भाव समजावून घेत नाहीत, त्याचं कारण जोपर्यंत समजावून घेत नाही, तोपर्यंत त्या प्रायश्चित्तामध्ये अंतर भरपूर असतात. एखादा शिष्य चुकला, तर ते चुकण्याच्या मागचं कारण काय, त्याचे उद्देश काय, हे समजावून घेऊन त्यांना प्रायश्चित्त द्यायचं असतं. या चौक्यामध्ये लाईट लागली, त्या चौक्यामध्ये मुंग्या जास्त आहेत, काहीतरी तुमच्या नियमाच्या विरुद्ध काहीतरी आहे, म्हणून त्या चौक्यातनं महाराज उठले, दुसऱ्या चौक्यात गेले, तिथं गेले, इथं गेले. ह्याच्या मागचे उद्देश समजावून घेऊन मग ते चूक प्रायश्चित्त देण्यासाठी झाल्या, म्हणजे खरोखर चूक आहे काय ती परिस्थिती आहे? ती परिस्थितीवश असेल तर प्रायश्चित्त द्यायचं नसतंय. तिथे गेलो, कुठं तर कोणतरी किरकोळ श्रावक न कळत बोलता बोलता काय चुकला, न कळत जरा शुद्धी सांगायला चुकला, किंवा हे असे काय असतात, तिथं आपल्याकडे धैर्य न ठेवता उठून आपण एकदम दुसऱ्या चौक्यात गेलो. आम्हाला त्या चौक्यात जायचंच होतं, आम्ही तिथं जायच्या अगोदर आमच्या मोठे महाराज गेलेत, मग आता माझी चूक दिसायला नको म्हणून उगाच ते कुठं तर पडगाण केल्यागत करायचं, काय तर निमित्त काढायचं आणि मग तिथे येऊन राहायचं. हे ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी अशा शिष्यांना नियमानं प्रायश्चित्त द्यायला सांगितलं. का? एकतर मायाचारी आणि एकतर मोह. पहिला मोह आहे, मला तिथंच जायचं आहे, श्रावकांच्यावरचा स्नेह, आणि ते करताना मायाचारी केलो. एखाद्या चौकीवाल्यांच्यावर आरोप करून आम्ही आलो इकडं, तुम्ही चुकलाय म्हणून आम्ही तिकडे गेलो. तर ते कुठलीही गोष्ट प्रायश्चित्त देण्यामध्ये निपुणता प्रवीणता असली पाहिजे. आणि आपणे स्वार्थ, आत्ता ते आचार्य कसे आहेत? आपल्या स्वार्थामध्ये. आपला स्वार्थ काय? आता मला समाधी साधायचा आहे, आता मला जगाचा विचार करून चालणार नाही, माझ्या संघाचं कसं होईल, महाराजांचं कसं होईल, त्या माताईंचं कसं होईल, संघातल्या ब्रह्मचार्यांचं कसं होईल, ब्रह्मचारिणींचं कसं होईल. बस एक जबाबदारी होती, तेवढे वर्ष मी पार पाडलो. आता मला सगळं सोडून स्वार्थ, स्व अधिक अर्थ, स्वमधलं अर्थमधलं एका ठिकाणी आलं स्वार्थ, स्वतःचा अर्थ म्हणजे आत्म्याचा अर्थ, आत्म्याचा स्वभाव, आत्म्याच्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी मला आता
जग की चिंता छोड़कर अपना हित पहचान, कुआ छान ना छोड़ दो अपना लोटा छान. ही वेळ माझी आत्ता आहे की म्हटलं आता जगाची, संघाची, आता परद्रव्याची काळजी नाही. केलो की माझी जबाबदारी होती, मी इतकी दिवस केलो. आता त्या परद्रव्याची सगळ्यांची जबाबदारी. आत्ता जबाबदारी मला माझी समाधी करायचं आहे. मला माझा स्वार्थ सिद्ध करायचा आहे. म्हणजे माझ्या आत्म्याचा अर्थ, आत्म्याचं स्वरूप, आत्म्याचा स्वभाव मला आता सिद्ध करायचा आहे. त्यामुळं मला आता सगळं सोडायचं आहे. मुनी महाराजांच्यासाठी हे फार समजावून घेणारा विषय. जिथं सगळ्या जबाबदाऱ्या, मोठं पद सगळं सोडल्याशिवाय समाधी होत नाही, हे जिथं आहे तिथं तुमच्याकडं कुठल्या काही जबाबदाऱ्याच नाहीत. इथं आचार्यांना सांगतात जबाबदारी आहे ती तुम्ही सोडा. म्हणजे जबाबदारी असणाऱ्यांना वाटते कधी एकदा सोडीन आणि मी शांत बसीन. आणि तुमच्याकडे काही जबाबदाऱ्या नसत्यात. तुम्हाला शिष्यानं वाटत असते कधी एकदा मला जबाबदाऱ्या मिळतील, कधी पदं मिळेल, कधी मी मोठा होईन, कधी आचार्य होईन. ही स्वप्न आहेत. त्यांना वाटायला लागले कशाला घेतलो, मुनी होतो तो निवांत होतो, काय जबाबदाऱ्या नव्हत्या, मोठी करत होती, त्यांच्या मागं गेलो की आपाप चौक्याची सोय होत होती, सगळं होत होतं. म्हणून आता आम्ही घेतलोय, आम्हाला वाटते एकदा कधी सोडीन. ज्यांच्याकडं नाही त्यांना वाटते कधी घेईन. ही विपरीतता आजच्या जगात आहे. आणि मग अशी जी हट्टी अहंकारी लोक असतात ना, त्यांना स्वतःच्या चुका लक्षातच येत नाही. मी माझ्या गुरूंना सोडलो, माझ्या गुरूंना विश्वासात करून मी सोडणार होतो, मी सोडलो, ही माझी चूक होती. मी तिथनं गेलो, दुसरीकडे गेलो, त्यांचा विश्वासघात करून त्यांच्या शिष्यांना घेऊन मी गेलो, ही माझी चूक होती. म्हणजे मी माझे अंतराय कर्म किंवा मी माझे पाप कर्म किती ठिकाणी विश्वासघात करून बांधून घेतलोय. आणि मग ते कर्माचा उदय झाल्यावर माझ्याजवळचे मला गेले सोडून. जैशी करणी वैसी भरणी. पण ज्ञानी लोक याला शांत समजावून घेतात. अज्ञानी लोक, हट्टी लोक याला स्वतःची चूक म्हणत नाहीत, दुसऱ्यांनाच नावं ठेवत बसतात. चालत नाही, लक्षात ठेव. म्हणून आचार्यांच्यामध्ये पहिला धीरता पाहिजे, गंभीरता पाहिजे. सिद्धांत ग्रंथांचं म्हणजे कर्मसिद्धांत आदीचं त्यांच्याकडे ज्ञान पाहिजे. आम्ही दुसऱ्यांची पोरगी पळवून आणलो तेव्हा आम्हाला वाटतंय की समजोता करून त्या पोरगीच्या आई वडिलांनी हे लग्न लावून द्यायला पाहिजेत. वाटतंय बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि ज्यावेळी आमच्या घरातली पोरगी पळून जाते त्यावेळी आम्ही तिथं काट्या कोरड्या घेऊन दुसऱ्यांची पोरगी कशी पळवून नेत आहे? तुम्ही केलाय तेच तिथं होणार आहे. ही जनरली व्यवस्था आहे सगळी, हे कर्मसिद्धांत आहे. असंच साधूंच्या बद्दल असतंय. पण हे सिद्धांत समजावून घ्यायसाठी फार त्याचा गाढा अभ्यास असावा लागतो. आज या महाराजांना गाढा अभ्यास नाही, कुठल्या त्यांच्या अनुयायांना, त्यांच्या भक्तांना अभ्यास नसतोय, काय नसतोय. मी करतोय ते खरं असं नसतंय. म्हणून त्या आचार्यांच्यामध्ये प्रायश्चित्त शास्त्राचा अभ्यास पाहिजे. सिद्धांत ग्रंथाला अर्थ काढण्यामध्ये ते निपुण पाहिजेत. आणि आता स्वार्थ म्हणजेच समाधीमध्ये अधिष्ठित होण्याची आत्महित चिंतामध्ये तत्पर, आत्महिताचं चिंतन करण्यामध्ये
तत्पर असं पाहिजेत. आणि म्हणून जिन आज्ञानुसार, आता जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? की तुम्ही हे सगळा संघ केला, आचार्य झाला, दीक्षा दिलाय, 2 4 5 10 महाराज माताजी संघ याची तुझं निर्मिती केलाय, तर तुम्ही स्वार्थासाठी चाललाय समाधी घ्यायला, जावा. पण जायच्या अगोदर संघाला उपदेश द्या, संघाला स्थिर करा, प्रत्येकाला जबाबदाऱ्या समजावून सांगा आणि मग दीक्षा घ्यायला जाऊ, समाधी घ्यायला जाऊ. आज काय मला वाटलं म्हणून मी वैरागी झालो आणि दीक्षा गेलो असं नाही. दीक्षा घ्यायच्या अगोदर सुद्धा घरातल्या लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगून दीक्षा घ्यायला जायचं असतं. आणि काय नाही शिकला तर राहू दे, सगळ्या साधूंना आणि ब्रह्मचार्यांना जाऊ. काय नाही शिकला तर वात्सल्य सागर राहू दे, पण एक कर्मसिद्धांत जरूर शिका की मी जसा दुसऱ्यांशी व्यवहार करणार आहे तसा व्यवहार माझ्याशी जग करणार आहे. म्हणून सगळ्यांच्या बरोबर इतकं चांगलं आनंदानं राहायचं आणि कधी कुणाबाबतीत वाईट विचार करू नका. कुणाबाबतीत ती मत्सर, द्वेष, तिरस्कार नाही. कारण आज ना उद्या कधी ना कधी ते व्याजासकट मला फेडावं लागणार हा नियम आहे. कुणाला सोडलं नाही, लक्षात ठेवा. तीर्थंकरांना सोडलं नाही, तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचा बरं. म्हणून जिन आज्ञाच्या अनुसारच चतुर्विध संघाची चिंता करून चतुर्विध संघाला मार्गदर्शन, संघाला उपदेश देणं अत्यावश्यक आहे. म्हणून त्या ठिकाणी, आणि असं काही नाही, इथं शास्त्रात सांगितलेत. काही साधू म्हणतात चुकीचं आहे, दीक्षा घेण्याचे भाव झालेत ना, आता मला कोणाची पंचित करायची नाही, मी जाऊन दीक्षा घेणार नाही. इथं आचार्य शास्त्र सांगतात, जर गृहस्थी असेल, NK जैन गृहस्थी आहे, तर आम्हाला वैराग्य झाले, आम्हाला दीक्षा झाले, तर आमची जबाबदारी आहे की आमच्या मुलांना धर्म, जबाबदारी, कर्तव्य ह्या सगळ्या गोष्टी शिकवून, उद्योगाच्या जबाबदारी शिकवल्या, पारिवारिक जबाबदारी शिकवली, धर्माचं अनुकरण शिकवलं की मी दीक्षा घेणार आहे तर आता मागली चौका लावण्याची, साधू संतांची सेवा करण्याची, या सगळ्या जबाबदारी बाबा तुमच्या आहेत. मोठा मुलगा असेल तर मोठ्या मुलग्याची जबाबदारी, लहान मुलगा असेल तर लहान, म्हणजे 2 3 मुलं असतील तर तुझी काय कर्तव्य आहे, तुझं काय हे सगळं शिकवून त्यांना त्यांचे अधिकार देऊन, शास्त्र सांगते. आदिनाथ भगवंतांना वैरागी झालं, उठले आणि गेले नाही दीक्षा घेऊन. त्यांनी भरताला अयोध्या दिली, बाहुबलीला पोदनपूर दिलं आणि मग त्यांनी दीक्षा घेतली. त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर दीक्षा घेतली काय? ह्यांची दीक्षा झाल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला. आदिनाथ स्वतः दीक्षा घेताना, आदिनाथांचे वडील नाभिराज स्वतः दीक्षा घेताना पहिला पोरग्याला दीक्षा, राज्याभिषेक केला काय तसंच उठून गेले? ही जबाबदारी आहेत, हे कर्तव्य आहेत सगळं. तसं आचार्यांना सुद्धा समाधीची भूमिका स्वीकारत असताना, समाधी घेत असताना आपल्या संघाला आपल्या जबाबदाऱ्या, ज्याचं त्याचं कर्तव्य शिकवायची जबाबदारी आहे. आता ते करतील नाही करतील ते ज्याचं त्याचं कर्म आहे, पण बिन शिकवता गेला तर त्याचा दोष लागणार आहे. शिकून गेला आणि ती जबाबदाऱ्या नाही सांभाळली
तर ते त्यांचं पाप आहे. पण आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला सगळ्यांना सांभाळायलाच पाहिजे. तेच इथं सांगितलं, जिन आज्ञेनुसार चतुर्विध संघा की चिंता करते. चिंता याचा अर्थ चिंतन, चिंता याचा अर्थ विकल्प, काळजी असं नाही, जबाबदारी. काय मग? गंभीराम मधुराम स्निग्धाम ग्राह्यामानंददायिनीं अनुशिष्टिं ददात्वेयम् अनुशिष्टिं ददात्वेवम् स गणस्य गणेशिणम्. पूर्वाचार्य गंभीर अर्थात सारभूत, मधुर, स्नेहपूरित, ग्राह्य और आनंददायक वचनों द्वारा नवीन आचार्य को और सर्व संघ को शिक्षा देते. जे पूर्वाचार्य असतात ते गंभीर सारभूत शब्दामध्ये पापड पसारा न लावता अत्यंत हित मीत प्रिय आगमोक्त वचनाने, मधुर वचनाने, स्नेहपूरित याचा अर्थ राग नव, करुणा आणि भविष्यातील धर्म आणि धर्मरक्षकांच्या काळजीने, ग्राह्य म्हणजे स्वीकारण्यायोग्य, आनंददायक वचनांच्या द्वारे नवीन आचार्याला आणि सर्व संघांना शिक्षा देतात. काय देतात शिक्षा? मिळून मिसळून कसं राहायचं, स्वाध्याय कसं करायचं, चर्या कशी करायची. तुम्ही एखादा तुमचा मुलगा घरातनं शिकायला तर परदेशात चाललाय, नोकरीला परदेशात चाललाय, लग्न झालं पुन्हा मुंबई इकडं चाललाय. आपण म्हणतोय की नाही, बघ आजपर्यंत आम्ही तुला चूक सांगत होतो, तुझ्याकडे लक्ष द्यायला आम्ही होतो, आता तू तिकडं आहेस, आम्ही इथं आहे, आता तुझं तू जरा गांभीर्यानं वाग, जबाबदारी घेऊन वाग, काळजीपूर्वक वाग, आता तुझ्यावर जबाबदारी आहे, तिथं तुमचं तुम्ही राहणार आहे जा, दुसरं कोण नाही. आपण मुलांना जाताना सूचना देतोय की नाही, उपदेश देतोय की नाही. तसं ते आचार्य सांगत असतात की याच्या अगोदर तर मी तुमच्यावर होतो, तुमच्या चुका मी समजावून घेत होतो, तुमच्या चुका मी सांगत होतो, सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. आता तुम्हाला समाजात तुमचं तुम्हाला पेरायचं आहे. तर नवीन आचार्यांनी जी जबाबदारी पाळत असताना संघातल्या साधूंना समजावून घेऊन जबाबदारी पाळायची आहे. शिष्यांचे चुका समजावून घेऊन त्यांना एकांतात घेऊन तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगा. आणि शिष्यांना सांगायचं असतंय, हे नवीन आचार्य जबाबदारी तुमच्यासाठी दिलेली आहे, नवीन आचार्य आहेत, ह्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून सांभाळून घ्या. अशा सगळ्या, किंवा समाजात कसं राहायचं, समाजात कसं वागायचं, या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीरपूर्वक, सारभूत, मधुर, स्नेहपूरित आणि ग्रहण करण्यायोग्य आनंददायक वचनांच्या माध्यमातून नवीन आचार्यांना आणि संघाला ते मार्गदर्शन करत असतात. रत्नत्रये विधातव्यम वर्धमानं प्रवर्तमानं कल्पाकल्प प्रवृत्तानां सर्वेषामागमिष्यति.
सर्वेशाम अर्थात निवृत्ति और प्रवृत्ति मार्ग में प्रवर्तन करने वाले इस चतुर्विध संघ को आगामी अर्थात भविष्य में, कल्पाकल्प अर्थात योग्य और अयोग्य वस्तुओं में यथायोग्य प्रवृत्ति करते हुए रत्नत्रय मार्ग में ऐसा आचरण करना चाहिए जिससे रत्नत्रय वृद्धिगत होता है. 2-3 शब्द फार महत्वाचे आहेत. समजावून घेतलो तर आयुष्याचं कल्याण आहे, नाहीतर नाही. सर्वेशा सर्व निवृत्ति और प्रवृत्ति मार्ग. ऐकायला सगळेजण? निवृत्ती म्हणजे आम्ही काय करू नये आणि प्रवृत्ती म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे. निवृत्ती म्हणजे निषेधात्मक आणि प्रवृत्ती अर्थ विधीत्मक. ह्या दोन्हीला समजावून घेतलं पाहिजे. म्हणून आचार्य भगवंत विद्यासागर महाराज सांगतात, केवळ सम्यक्त्वाचाच अभ्यास करणारा व्यक्ती च सम्यक्त्व कधीही स्थिर राहणार नाही. मला काय स्वीकारायचं आहे याच्यापेक्षा मला काय सोडायचं आहे याचा पण अभ्यास असला पाहिजे. मला काय सोडायचं आहे? मिथ्यात्व. तर मिथ्यात्वाबद्दल पण ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. भगवंतांच्या केवळ ज्ञानामध्ये केवळ सम्यक्त्वाचं ज्ञान आहे, मिथ्यात्वाचं ज्ञान नाही. आणि ते मिथ्यात्वाचं ज्ञान असल्याशिवाय, त्यांच्या दिव्यध्वनीतून ते खिरल्याशिवाय आचार्यांनी ग्रंथात लिहिलं. म्हणजे मिथ्यात्वाची व्याख्या लिहिली की नाही, म्हणजे त्याचं ज्ञान होतं की नाही. आणि ती व्याख्या लिहिलीच नसती, नुसता सम्यक्त्वच सांगितलं असतं तर चाललं असतं. म्हणून धर्म विधी आणि निषेधात्मक आहे. देवदर्शन, नित्य देवदर्शन, पाणी गाळून पिणे हा विधीत्मक धर्म आहे. आणि रात्री भोजन त्याग निषेधात्मक आहे. तुला जायचं कुठं आहे? देवदर्शनला. तुला प्यायचं काय? गाळलेलं पाणी. पण रात्री जेवायचं हे निषेधात्मक आहे. असं साधूंना ग्रहण करण्यायोग्य नियम आहेत आणि सोडण्यायोग्य काही नियम आहेत. तुम्ही ग्रहण करण्यायोग्य तेवढे शिकायला लागलाय आणि सोडण्यायोग्य नसलं तर, ते नाही शिकला तर, किंवा मी नाही ते समजावून घेतलो तर. म्हणून निवृत्ती और प्रवृत्ती मार्ग में, माझी प्रवृत्ती मोक्षामध्ये आहे. माझी प्रवृत्ती कशात आहे? मोक्ष मार्गात आहे का नाही? तर माझी निवृत्ती कुठल्या मार्गातून व्हायला पाहिजे? संसार मार्गातून निवृत्ती व्हायला पाहिजे की नाही? नाही नाही, मी संसार मार्ग पण धरणार आणि मोक्ष मार्गावर पण चालणार. शक्य आहे काय श्रीपाल भैया? शक्य आहे काय वात्सल्य सागर महाराज? मी मोक्ष मार्गावर तर चालणार आहे की नाही? कशासाठी दीक्षा घेतलाय? तुमच्या कल्याणासाठी घेतलाय काय मला मदत करायसाठी घेतलाय? तुमच्याच कल्याणासाठी. हे नाही, मी दीक्षा घेणार, चंद्रपूर सागर महाराजांच्या संघात मी जाणार, कारण तिथं फक्त एकच सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडायला विराट कोहलीला 1 शतक कमी आहे. तसं कुठल्या तर महाराजांचं रेकॉर्ड मोडायला चंद्रपूर सागर महाराजांच्या संघात 1 महाराज कमी आहेत. म्हणून मी तिथनं सोडून इकडं आलोय चंद्रपूर सागरांचं रेकॉर्ड व्हायला.
म्हणून आलाय? नाही ना. कुठं दीक्षा घेतला तिथं तुम्ही तुमच्यासाठी घेतला का दुसऱ्यांसाठी घेतला? घेतला ना. तर माझ्यासाठी दीक्षा घेतलो, मग दीक्षा मला मोक्ष मार्गासाठी आहे. तर मोक्ष मार्गावर चालत असताना मी संसार मार्ग सोडणार नाही. चालेल? तुम्हाला एका वेळेला एकच करावं लागेल. एक तर गुरूंच्याकडे दीक्षा घ्यायला जावं लागेल, नाहीतर एक तर कवटेपिरांमध्ये राहावं लागेल. गुरूंच्याकडे मी दीक्षा पण घेणार आहे आणि कवटेपिरान पण सोडणार नाही. शक्य आहे? कवटेपिरान सोडल्याशिवाय माझी दीक्षा नाही. आणि दीक्षा घेतलो असलं तर परत कवटेपिरान डोक्यात येता कामा. खरंय का कुठं आहे? कधी कधी येते की. जिकडं प्रवृत्ती आहे तिकडं प्रवृत्ती चालू झाली की ज्याची निवृत्ती केलेली आहे तिकडं लक्ष सुद्धा जाता कामा नाही. हाय तिकडंच मी वाढणार आहे. आम्ही काय करायला लागलोय? पर्यायी मार्ग ठेवलोय, म्हणून आम्ही एकाही मार्गात स्थिर नाही. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडची लढाई लढताना ज्यावेळी सगळे सैनिक दोरखंडावरनं वैर आले, मावळे, त्यावेळी त्यांनी पहिला दोरी कट केली. कुठली? मागं वळायची. असं मलाही वाटतं का म्हणे आणि माझ्या मावळ्यांनाही वाटतं का म्हणे की मोगल सैनिक लई वरचढ व्हायला लागलं तर मागं दोरी आहे त्याच्यावरून उतरून आपण जीव वाचवू शकतोय, असं वाटू नये. म्हणून शेवटचा सैनिक वर आल्यावर, शेवटचा मावळा वर आल्यावर त्यांनी दोरखंडच कापून टाकली. आणि आता सांगितलं पुढे 100 असू देत नाही तर 1000 असू देत, आपण 15 असू देत नाही तर 5 असू दे, आपल्याकडे 2च पर्याय आहेत. एक तर मारायचं आहे, नाहीतर मरायचं आहे. आता परत नाही. आणि म्हणून ती पावनखिंडची लढाई मागचे पर्याय सगळे बंद असल्यामुळं जिंकली. ऐकायलाय बाजीप्रभू देशपांडे? मागले पर्याय जोपर्यंत आपण सोडत नाही ना तोपर्यंत ज्या ध्येयाला आम्ही धरलोय ते ध्येय आम्ही गाठत नाही. आमच्याकडे पर्याय आहेत. इकडं नसलं तिकडं, तिकडं नसलं इकडं, काय नसलं तर गाव, गाव नसलं तर भक्त, भक्त नसले तर मित्र. पण मोक्ष मार्गात गाव, भक्त, मित्र सगळे पर्याय तोडल्याशिवाय मोक्षाच्या मार्गाचा पर्याय म्हणजे ध्येय आम्ही गाठणार नाही, समाधी गाठणार नाही. म्हणून निवृत्ती मला हे त्याग केलोय करायचंच आहे, मला हे स्वीकारायचं आहे, प्रवृत्ती स्वीकारायचंच आहे. कोणी नाही कुणाचे, कोण कुणाचं नसते लक्षात ठेवा. आपलं कल्याण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्या कल्याणासाठी कोणतरी एक बाप, गॉडफादर आपल्याजवळ पाहिजे. म्हणून आपल्या गुरूंचा आदर्श, गुरूंच्या सानिध्यात, गुरूंच्यासाठी राहायचं. गैरअर्थ काढू नका, पण कटू शब्दाशिवाय आपल्याला कळत नाही म्हणून सांगतो. ही जी बैल पाळणारे शेतकरी आहेत, शेतकरी वास्तविक ही शेतकऱ्याच्या कुणाच्या तर घरात एखादा बैल असतोय, त्या बैलाला ताकद जास्त असत्या काय बाहेर ज्याचा मालक नाही असं फिरत असतोय बैल, वळू म्हणतात त्याला, वळू. ताकद जास्त कोणाला असते खरं सांगायचं? ताकद जास्त वळूला असत्या. ताकद जास्त कोणाला असत्या, पण किंमत कोणाला असत्या?
किंमत कोणाला असते? का बरं? त्याला कोणतर मालक आहे, त्याला कोणतर मालक आहे. सुरक्षा बैलाची असते काय ते वळूची असते? कारण त्या बैलाला डिवचलं तर त्याच्या मालकाला मालक विचारायला येईल, वळूला कोण मारलं तरी विचारत नाही. म्हणून स्वतंत्रतेमध्ये सुद्धा मुख्य स्वतंत्रतेला जर मिळवायचं असेल तर आयुष्यात गुरुच्या बंधनात राहिलं तरच स्वतंत्रता मिळते. म्हणजे एक बंधन तोडण्यासाठी संसार परिभ्रमणाचं बंधन तोच तोडू शकतो जो गुरूंच्या आणि आगमाच्या बंधनात राहतो. गुरूंच्या आणि आगमाच्या बंधनात जो राहत नाही तो 3 काळात कधी संसार बंधन तोडू शकत. सापाचं विष उतरवायला सापाच्या विषाचंच औषध असतं. काटा पायातला काढायला काटाच उपयोगाला येतो. तसं संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर देवशास्त्र गुरूंचं बंधनच त्या बंधनाला तोडू शकतं, अन्यथा तोडू शकत नाही. म्हणून मला मोक्ष मार्गात कोणी नाही कुणाचे, माझे गुरु पण माझं नाहीत, मी फिरा लागलो चालणार नाही. म्हणून निवृत्ती आणि प्रवृत्ती मार्गामध्ये प्रवर्तन करणारे आणि चतुर्विध संघाला आगामी म्हणजे भविष्यामधले कल्प आणि अकल्प, कल्पाकल्प शब्द आहे का तिथं? तिथं काय आहे मग? कल्प आणि अकल्प. कल्प म्हणजे योग्य, अकल्प म्हणजे अयोग्य. कल्पित अकल्पित. कल्प म्हणजे कल्पना केलेली म्हणा, अकल्पित म्हणजे योग्य, कल्पना रहित म्हणजे जी योग्य आहे असं. जे सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य, कल्पित अकल्पित, अशा सगळ्या मार्गांना, योग्य अयोग्य वस्तूंना यथायोग्य प्रवृत्ती करण्यासाठी रत्नत्रय मार्गामध्ये जे आचरण करायला पाहिजे त्या आचरणाची वृद्धिंगत होणारं मार्गदर्शन. मग कल्पना अकल्पना, योग्य अयोग्य. मला सांगा, माझं सगळं चांगलं करणारे व्यवहारातला विषय, माझं सगळं चांगलं करणार माझा धर्म, माझे देव, माझं शास्त्र आणि माझं गुरु, हे स्वीकारणं योग्य आहे काय? माझं चांगलं करण्याची सगळी क्षमता श्रीपाल भैया, अस्मिता दिदी, श्वेता दिदी, विद्यासन्मतीदास सेवा संस्था, चंदाबाबा सेवा प्रतिष्ठान, सुनील गडगे, हे सगळे माझे भक्त माझं चांगलं करणार आहेत. यातलं योग्य काय आहे, अयोग्य काय? माझं कल्याण, माझा धर्म, माझा देव, माझं शास्त्र आणि माझे गुरु, हे माझं कल्याण करणार आहेत काय? माझे कल्याण ही सगळी लोक करणार आहेत. कोण आहे? मग मी माझ्या देवापेक्षा, माझ्या गुरूंच्या पेक्षा ही 4 भक्तांनाच माझं श्रेष्ठ माना लागलो तर कल्प अकल्प, योग्य अयोग्य, शाश्वत नाशवत, सुखाचा काय अभ्यास मला झालाय? माझं हित, माझं कल्याण हे माझ्या गुरूंच्या आणि माझ्या भगवंतांच्या मार्गात आणि जिनवानीच्या आदेशात आहे. हे न करता ही जयकारा देणारे, डिजिटल लावणारे, पोटाला घालणारे, चंद्रभूसागर की जय 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 म्हणून माझ्या मागं पुढं फिरणारे, हीच लोक माझे खरे आहेत. हित करणारे आणि कावणारे माझे गुरु, बंधनात ठेवणारे गुरु
मला बंधनात ठेवून माझ्या शक्तीला झाका लागलेत, असं खरं काय रणदिवे साहेब? खरं काय? महत्वाचं आहे ना. पण आज लोकांना, मुलांना मुलींना वाटते आई बापापेक्षा मित्रमैत्रीण चांगली, आणि सगळ्या साधूंना वाटायला लागले गुरूंच्या पेक्षा भक्त मागं पुढं फिरणारे भक्त चांगले. आई बापापेक्षा मित्रमैत्रीण चांगले वाटणाऱ्या मुलाचं जसं कल्याण. आणि सगळ्यात वैशिष्ट्य काय वाटते, ही शिकवणारे महाराजच असं वागतात. पाठशाळा शिकवा लागलो, मुला मुलींना घेऊन बसलो, तर आम्ही सांगायला लागलोय अरे मित्रमैत्रिणीपेक्षा आईबाप चांगले, त्या आईबापांच्या पेक्षा मित्रमैत्रीण चांगले नाहीत. आणि तेच गुरूंना दुय्यम स्थान देतात. कसं मग म्हणायचं सांगा बघूया. म्हणून योग्य अयोग्य वस्तू याच्यातला फरक, कल्प अकल्प वस्तू कोण आहे, काय वास्तविक काय आणि काल्पनिक काय आहे, रेवती राणीला माहीत होतं. 24 तीर्थंकर आहेत, 24 भगवान महावीर मोक्षाला गेलेत, त्यामुळं आता कुठल्याही भगवंतांचं समोशरण येणार नाही. त्यामुळे हे जे समोशरण चौकात आले ना, हे कसलं आहे, काल्पनिक समोशरण आहे, हे खरं नाही, मायावी समोशरण आहे. त्यामुळं मला तिथं जाऊन पाया पडायची काही गरज, एवढी दृढता होती, एवढं ज्ञान होतं तिच्याकडं. म्हणून समोशरणाची सुद्धा मायाचरी दाखवल्यावर ती जाऊन पाया पडली नाही. आणि आम्ही आमचे भक्त जरा कशाचं तर प्रलोभन दाखवलो की आम्ही आमचा धर्म, देव, शास्त्र, गुरु सोडून आम्ही पळायला चालू करतोय. म्हणून रत्नत्रय मार्गामध्ये आचरण करायला पाहिजे. आणि रत्नत्रयाची वृद्धी होण्यासारखं मार्गदर्शन ते गुरु करायला लागले. तर आचार्य जे पुढं समाधीसाठी जाणार आहेत ते आचार्य संघातल्या सर्व साधूंना, नवीन आचार्यांना तसं मार्गदर्शन करतात. आपण ते स्वीकारलं पाहिजे, आपलं कल्याण स्वीकारलं पाहिजे. ज्या दिवशी लक्षात ठेवायचं आपल्याला व्यवहारामध्ये आई वडिलांच्या विरुद्ध शिकवणारे लोक आपल्या जवळ यायला लागले, त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे असं समजायचं. आणि आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या गुरूंच्या बद्दल चुकीचं शिकवणारे लोक आपल्या जवळ यायला लागली तर समजायचं त्यांच्याबद्दलपासून आमच्या आयुष्याला धोका आहे. ऐकायलाय सरळ सागर महाराज, ऐकायलाय चंद्रकीर्ती सागर महाराज, वात्सल्य सागर. ज्या दिवशी आम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या गुरूंच्या विरुद्ध शिकवण्याचा प्रयत्न करेन, त्या दिवशी सुद्धा तुम्ही समजायचं की चंद्रपूर सागर महाराजांच्या पाशी राहून माझं कल्याण होणार नाही, निश्चित समजायचं तुम्ही. धर्मप्रेम पाहिजे. आणि ह्या लोकांना आपले वास्तविक अहित करणारे समजून आपण त्यांच्यापासून लांब राहिला पाहिजे. म्हणून वास्तविक जीवन आणि वास्तविक धर्म, आनंद समजावून घेऊन चांगलं जीवन जगायला तुम्ही आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.